श्री स्वामी समर्थ. बाळा, पाहून दुर्लक्ष करू नकोस. आज या स्वामी संदेशावर तू आला आहेस. लक्षात ठेव, तुझा स्वामींवरती जर विश्वास असेल, स्वामींना जर तू मानत असशील, तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ देतील. आयुष्यात तुला प्रत्येक तुझ्या गोष्टीत स्वामी प्रत्येक वळणावर तुझ्या सोबतीला येतील. स्वामी हे प्रत्येक वेळेस तुझी मदत करतील. फक्त पाहिजे तर त्यांच्यावर पूर्ण विश्वास. आणि तुझा जर स्वामींवरती विश्वास असेल तरच हा संदेश शेवटच्या 5 मिनिटापर्यंत पूर्ण ऐक. तुझ्या आयुष्यात फार संकटे आहेत हे स्वामींना माहिती आहे. स्वामींना काहीही सांगण्याची गरज नाही. ते सर्व काही पाहतात. त्यांना सर्व काही माहिती आहे. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, झाडू जोपर्यंत बांधून असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण जेव्हा ते बांधून असलेला झाडू सुटतो तेव्हा तो स्वतःच कचरा बनतो. त्याचमुळे सदैव आपल्या माणसाची साथ ठेवा, कारण अनेकदा एकाग्रतामध्येच बळ असते. स्वामी म्हणतात, ते स्वप्न खरे होत नसतात जे झोपल्यानंतर आपण पाहिले जातो. स्वप्न तर तेच खरे होतात जे आपल्याला झोपच लागू देत नाहीत. आता तुम्हाला वाटत असेल या स्वामी संदेशामध्ये नवीन तर काहीही नाही, पण हा संदेशच नवीन आहे. यामध्ये त्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या जीवनात चमत्कार घडवतील. आत्ता जर तुमचा स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल, त्यांना तुमचा देव मानत असाल, तरच या चॅनलला सबस्क्राईब करा. जे भूतकाळात होतं त्याला आता विसरून जा, कारण त्याला पाहण्याची काहीही गरज नाही. फक्त जे आठवणी होत्या ते सोबत ठेवा. आता जो वर्तमान चालू आहे त्यामध्ये मेहनत करा, आणि जो भविष्य येईल त्यासाठी तयार व्हा. नक्की पुढचं आयुष्य तुमचं खूपच सुख आणि समृद्धीचं जाईल. एक लक्षात ठेवा, कोणत्या गोष्टीचा पश्चाताप करावा हे त्यालाच कळते जे त्या गोष्टी अनुभवते. आता तुम्ही एखादी चुकीची गोष्ट कराल आणि पश्चाताप कराल तर हे मात्र बरोबर आहे, पण जर एखाद्या वेळेस तुम्ही स्वतःहून मोठी चूक कराल आणि नंतर पश्चाताप कराल तर हे चुकीचे आहे. प्रत्येक गोष्टीत काही ना काही अर्थ, काही ना काही कारण असते. ते कारण, ते अर्थ आपल्याला समजून घ्यावे लागतात. स्वामी सांगतात, चव सोडली तर शरीराला फायदा, आणि भांडणे सोडली तर नात्यांना फायदा. त्याचप्रमाणे जास्तीची चिंता सोडली तर जीवनाला फायदा. फायदाच फायदा आहे. फक्त तुम्ही चिंता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी आणि लोकांबद्दल द्वेषाची भावना सोडून द्या. तुमच्याकडून जर कोणाची बराबरी होत नसेल तर त्यामागे जळू नका. लक्षात ठेवा, आयुष्यात तोच व्यक्ती खरा श्रीमंत आणि खरा योगी म्हटला जातो जो बराबरी करण्यावर विश्वास ठेवेल, तो नाही जो दुसऱ्याला मागे ओढण्यात व्यस्त राहील. प्रयत्न करा की कोणीही तुमच्याकडून नाराज होऊ नये. जीवनात आपल्या लोकांची साथ नाही सुटणार. कोणीही वाह वाह केली तर नाचत बसू नका. एक लक्षात ठेवा, तारीफाच्या पुलाखाली मतलबाची नदी हे वाहतच असते. लक्षात ठेवा, आयुष्यात अडचणीबिना कोणतेच काहीही होत नाही. अडचणी या येतात, फक्त त्यांचा सामना कसा करून यशस्वी व्हायचं ते आपल्याला पाहायचं आहे. कोणीही तुमचा हाल चाल विचारेल जर तुमच्यापाशी ती लेवल असेल तर. लक्षात ठेवा, ते स्तराला जेव्हा तुम्ही जाल तेव्हाच लोक तुमचा हालचाल विचारतील. लोक बिनफालतू कोणालाही बोलत नाहीत, पण आपण त्यांना बोलण्यास भाग पाडू. जर तुम्ही आयुष्यात मेहनत कराल, स्वतःवरती विश्वास ठेवाल आणि आपल्या प्रयत्नात थोडेसे यश मिळवाल तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. नाते कसलेही असो ते असे निभवा की त्याचे दोर जिंदगीभर तुटले नाही पाहिजे. जीवनातील प्रत्येक वळणावर आठवणीच्या गोष्टी पडून राहू द्या. ओठावर एक हसू राहू द्या. तुम्ही दुःखी राहा पण नाराज होऊ नका. या जगात 3 स्तर कधीच भरत नाहीत, समुद्र, स्मशान आणि मानवाचं मन. लक्षात ठेवा, आपलं मानवाचं मन आहे हे कितीही मिळालं तरी कमीच आहे म्हणतं. त्यामुळे जे मिळालं त्यात समाधान मानायला शिका. गरीब व्यक्तीची हाय आणि दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीची राय कधीही घेऊ नये, कारण हे दोन्ही आपल्याला आयुष्यात बर्बाद करून टाकतात. जीवनात जर तुम्हाला जवळ काहीतरी करायचे आहे, तुम्ही काहीतरी ठरवले आहे आणि ते प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे, तर तुम्ही फक्त मेहनतीवर विश्वास ठेवा. काळजी करू नका. आपले तेच असतात जे दुसऱ्यासाठी तुम्हाला कोणत्या दुसऱ्या नजर अंदाज नाही करेल. एखादा व्यक्ती जो दुसऱ्यासाठी तुम्हाला नजर अंदाज करत असेल पण तुमच्यासमोर मोठ्या मोठ्या गोष्टी करत असेल तर आत्ता सावधान व्हा. तो व्यक्ती पूर्णपणे तुमच्यावर फायद्यासाठीच अवलंबून आहे. जोपर्यंत फायदा राहील तोपर्यंत तुम्ही राहाल, आणि ज्या दिवशी त्यांचा फायदा संपेल त्या दिवशी तुम्हालाही विसरून जातील. त्याचप्रमाणे आपण आयुष्यात जगायला हवं. वेळ चांगली असो वा खराब असो, बदलणार नक्की. चांगल्या वेळेत काही असे करू नका की खराब वेळेत लोक तुमची साथ सोडून देतील.
काही गोष्टी कमतरता असणे हेही खूप महत्त्वाचे असते. मानव आवारात जर माणुसकी जपणं हेही जरुरी असते. तुम्ही आनंदी असाल हे चांगली गोष्ट आहे, पण तुमच्यामुळे कोणी आनंदी होऊ शकते का हे त्याहून मोठी गोष्ट आहे. स्वामी सांगतात, बाळा दुर्लक्ष नको करू. या संदेशाला तू जर पूर्ण ऐकलं तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होईल. जर कोणीही तुम्हाला दुःखी केलं तर वाईट काळ ह्या निघून जाईल. लक्षात ठेवा, एखाद्याने जर तुमचा खूप जास्त शोषण केलं असेल, तुमच्यावर खूप जास्त त्रास दिले असतील, तो तुमच्या सदैव मागेच लागला असेल, तर तुम्ही काहीही काळजी करू नका. वेळ येऊ द्या. वेळ आल्यानंतर त्याला त्याची लायकी दाखवून द्याल. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत काहीही बोलण्याला अर्थ राहणार नाही, आणि ज्यानंतर यशस्वी व्हाल त्यानंतर तुम्ही प्रत्येक बोलण्याला अर्थ येईल. आपण बिना पाण्याचे जगू शकत नाही, बिना श्वासाचे जगू शकत नाही, बिना हवेचे जगू शकत नाही, बिना खाण्याचे राहू शकत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात आपण चांगले कर्म नाही केले तर हे देव आपल्याला जगू देणार नाही. देव आपल्याला सुखाने तेव्हाच जगू देतो जेव्हा आपले कर्म सुखी असतात, म्हणजेच आपले कर्म योग्य असतात. तुम्ही तुमच्या मनामधून खूप मजबूत होण्याचं वचन घ्या. या जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला हे त्रास देऊ शकली नाही पाहिजे. जेव्हा कोणाच्या जीवनात तुमची जागा कोणी दुसरं घेईल तेव्हा तुमचं मन हटणं हे खूप फायद्याचं असतं. लक्षात ठेवा, स्वतःला स्ट्रॉंग बनवा. कमजोर बनवून काहीही अर्थ नाही. जर तुम्ही दुःखावर लक्ष द्याल तर तुम्ही सदैव दुःखीच राहाल, आणि जर सुखावर लक्ष द्याल तर सदैव सुखीच राहाल. तुम्ही ज्या गोष्टीवर ध्यान द्याल तेच गोष्ट सक्रिय होतात आणि त्याच तुमच्या जीवनात प्रवेश करतात. हेच निसर्गाचा नियम आहे. हृदयातून जे दिलं जातं ते हातातून नाही, मनातून जे बोललं जातं ते शब्दातून नाही. जास्त काळजी करू नका. ज्याने तुम्हाला या जगात पाठवलं आहे, ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, तो प्रत्येक व्यक्ती आता तुमच्यासाठी तरसणार आहे. तुम्ही कोणाच्या जाण्याने भीत आहात जेव्हा या जगात कोणीच तुमचं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही भिवू नका आणि स्वामींवरती विश्वास कमी करू नका. स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक संकटात हे साथ देतील. श्री स्वामी समर्थ या नामातच पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती व्यापलेली आहे. आणि जेव्हा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी समर्थांचा हा वचन जेव्हा ऐकण्यात येते तेव्हा प्रत्येक संकटात एक आणखीन मोठं बळ मिळतं. आता काळजी करण्याने काहीही होत नाही. या जगात जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला आधी चिंता करणं सोडून आपल्या कामावरती लक्ष द्यावं लागेल. खेळात जिंकण्यापेक्षा खेळात टिकून राहणं हे अति महत्त्वाचं असतं. जोपर्यंत तुम्ही त्या खेळात टिकूनच राहणार नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होईल याची तुम्ही खात्री पटवू शकत नाही. आणि जेव्हा त्या खेळात टिकून राहायला शिकाल तेव्हा एक ना एक दिवस नक्कीच यशस्वीसुद्धा व्हाल. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. तुम्ही जर त्यांचा जप कराल तर आयुष्यातील संकटे आपोआप कमी व्हायला लागतील. प्रत्येक संकटात स्वामी साथ देतील. स्वामी हे आपले ईश्वर आहेत. ते आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपल्या सोबत आहेत. लक्षात ठेवा, काळजी करू नका. आता दिवस पहिलेसारखे नाही. आता दिवस बदललेले आहेत. आता यश तुमच्या जवळ येत आहे. आता आपल्या मनासारखी गोष्ट होईल. ज्या गोष्टी तुम्ही कधी मनातून केल्याच नव्हत्या त्याबद्दल तुम्ही रडून चिंता करून काहीही अर्थ नाही. त्या गोष्टीबद्दल चिंता करणे सोडा, रडणे सोडा, त्या गोष्टीचा विचार करणे सोडा. आता तुम्ही यशस्वी होणार आहात. आता लोकांचा विचार करणे सोडा. लोक काय म्हणतील हे विचार जर तुम्ही कराल तर तुमचा विचार म्हणजेच लोक हे काय करतील. लक्षात ठेवा, लोकांचा विचार जर तुम्ही कराल तर ते स्वतः तुमच्याबद्दल काहीच करू शकणार नाही. हे आयुष्य खूप लहान आहे. याला शिस्तीत पण मस्तीत जगा. विसरू नका, आयुष्य एकदाच मिळतं. हे आयुष्य पुन्हा नाही. जीवनामध्ये कधीही वन्स मोर नसतो. त्यामुळे आत्ताच जगून घ्या जेवढं जगायचं आहे. त्यानंतर पुढचा जन्म मिळेल की नाही आणि कशाचा मिळेल ते सांगू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.